महत्त्वाची बातमी आहे। निवडणूक आयोगाची देखील बैठक सुरू झालेली आहे। निवडणूक आयोग भूमिका स्पष्ट करणार आहे। मवी आणि मनसेच्या भेटीपूर्वी आयोगाची देखील बैठक सुरू झाल्याची बातमी आहे। या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या, एकीकडे मनसे आणि मविया निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे, त्यापूर्वी आता निवडणूक आयोगाची देखील बैठक सुरू झालेली आहे। मवियाचं आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची अगदी थोड्याच वेळात भेट घेईल। त्यापूर्वी शिवालयात या बैठकीला सुरुवात, तर तिथं भेटीपूर्वी निवडणूक आयोग देखील आपली भूमिका मांडण्याच्या दृष्टीनं सज्ज असताना दिसतंय। निवडणूक आयोगाची देखील बैठक आता सुरू झाली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवालयात दाखल झालेले आहेत। या भेटीपूर्वी निवेदन जे सादर केलं जाईल मुख्य निवडणूक आयुक्तांना, त्या निवेदनात नेमकं काय असेल, हे निवेदन कसं असेल, कोणते प्रमुख मुद्दे अग्रस्थानी असतील, यावर शिवालयात चर्चा होईल, विचार मंथन होईल आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालया शेजारील NX इमारतीच्या 6व्या मजल्यावर, ज्या ठिकाणी चोकलिंगम यांचं कार्यालय मुख्य दालन आहे, त्या ठिकाणी भेटी करता पोहोचेल। तर या भेटीपूर्वी तिथं निवडणूक आयोगाच्या बैठकीला देखील सुरुवात झाल्याची माहिती मिळते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, तिथं निवडणूक आयोग देखील बैठक घेताना दिसतंय या भेटीपूर्वी। नक्कीच सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या भेटीला जाणार आहे। मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाची सुद्धा तयारी कुठेतरी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। स्वप्नील, माफ करा, तुम्हाला मी मध्येच रोखलं। याला सर्वपक्षीय नाही म्हणता येणार, कारण मविया आहे आणि मनसे आहे, सत्ताधारी पक्ष या शिष्टमंडळात सहभागी झालेला नाहीये। त्यामुळे विरोधकांच्या हे शिष्टमंडळ भेट घेण्यापूर्वी निवडणूक आयोग देखील या सगळ्यावर विचारमंथन करताना दिसतंय, बैठक घेत आहे। लागवी नक्कीच विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ असंही म्हणता येईल यासाठी, कारण आतापर्यंत कोणत्याही सत्ता पक्षातील नेता जो आहे या शिष्टमंडळात सहभागी झाला नसल्याचं पाहायला मिळतं। मात्र विरोधात असलेले सर्व पक्षीय जे नेते आहेत, विरोधी पक्षातले नेते, हे सर्व या ठिकाणी दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ जे आहेत ते राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाणार आहे। त्यापूर्वी जी निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे, यामध्ये काही चर्चा असेल, काही त्रुटी ज्या आतापर्यंत या सर्व पक्षीय म्हणजे विरोधी पक्षातील ज्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या त्रुटी आहेत, त्यांच्यावरती सुद्धा उत्तरं जे आहेत ते आज निवडणूक आयोगाकडून या शिष्टमंडळात देण्यात येतील। मात्र जे अनेक प्रकारे पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केलेले असतील किंवा एकूण जे राहुल गांधी यांनी केलेले आरोप असतील, यावरती सुद्धा आज कुठेतरी उत्तर जे आहेत या निवडणूक आयोगाकडून देण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या ठिकाणी एकीकडे विरोधकांची चर्चा या ठिकाणी शिवालय येथे सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रालयामध्ये निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे। त्यामुळे दोघांकडूनही तयारी ही करण्यात येते। त्यामुळे या विरोधी पक्षांच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर, समाधानकारक उत्तर ही निवडणूक आयोगाकडून मिळतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 2 महिन्यांचा अवधी आहे, ज्या काही चुका असतील, ज्या काही त्रुटी असतील आणि ज्या काही सूचना या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळातून, माफ करा स्वप्नील, तुम्हाला मध्येच थांबवते। एक महत्त्वाची बातमी आहे, छगन भुजबळ यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची छगन भुजबळ यांनी भेट घेतल्याचं कळतंय। विरोधकांच्या शिष्टमंडळापूर्वी भुजबळ चोकलिंगम यांच्या दालनात दाखल झालेले आहेत आणि दोघांमध्ये भेट झाली आहे, चर्चा झालेली आहे। स्वप्नील, या भेटीमागे नेमकं काय कारण आहे? नक्कीच यापूर्वी आपण जर बघितलं तर सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलं होतं, मात्र भुजबळ यांनी स्वतः जाऊन राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये सुद्धा मतदार यादी असेल, मतचोरी असेल, यावरती मुद्दे उपस्थित केलेले आहेत। भुजबळांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये असा प्रकार झाला असावा किंवा एकूण ज्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडलेले आहेत, त्यावरून कुठेतरी ही चर्चा आहे ती सुरू आहे। भुजबळांनी भेट घेतल्यामुळे एकूण एक चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ हे तिकडे जाणार होतं। आता विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार आहे।
त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी भेट घेऊन नक्की काय सूचना केल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र शिवालय येथे जी बैठक सुरू आहे, गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. या प्रश्नांना उत्तरं खरं तर निवडणूक आयोगाकडून मिळणं अपेक्षित आहे. आणि यापूर्वी छगन भुजबळ यांनी भेट घेतलेली, त्यामुळे जेव्हा विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाईल तेव्हा नक्कीच भुजबळ यांनी काय मुद्दे उपस्थित केले आहेत या संदर्भातील सुद्धा माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र भुजबळ एकटे राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला का गेले असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. अगदी स्वप्नील, फार महत्त्वाचा खरं तर मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय की केवळ भुजबळ एकटेच या ठिकाणी बैठकीकरता किंवा चर्चेकरता का गेले. यालाच अनुषंगून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी मात्र त्यांना हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी जेव्हा विचारणा केली त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की हा मुद्दा आमचाच आहे, त्यामुळे कोणी या बैठकीकरता यायचं याचा निर्णय तुम्ही आमच्यावर सोडा, मीही येऊ शकतो या बैठकीकरता, हा मुद्दा आमचाच आहे आणि राहुल गांधी यांनीच तो मुद्दा उपस्थित केला आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी मवियात म्हणा किंवा आता मवियाला मनसेचं इंजिन लागल्यावर म्हणा, श्रेयवादाची लढाई रंगू शकते का या एका मुद्द्यावर. नक्कीच राघवी, श्रेयवादाची लढाई ही रंगू शकते, कारण एकूणच राज्यामधील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये मतचोरी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मतदार याद्यांमधील घोळ असेल. माफ करा, काही सेकंद थांबवते. महत्वाची बातमी, निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात बैठकीला सुरुवात आहे. विरोधकांचं शिष्टमंडळ येण्यापूर्वी या ठिकाणी खलबतं होत आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. स्वप्नीली क्रोनॉलॉजी समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात या बैठकीला आता सुरुवात. विरोधकांचं शिष्टमंडळ येण्यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बैठक सुरू झालेली आहे. त्यापूर्वी छगन भुजबळ देखील या दालनात पोहोचलेले होते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या. आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात स्वतंत्र बैठकीला सुरुवात. विरोधकांचं शिष्टमंडळ येण्यापूर्वी ही बैठक, तर ही थेट दृश्य आपण शिवालयातली पाहतोय. त्या ठिकाणी आता मवियातले वरिष्ठ नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. शिवालयात अनेक मुद्द्यांवर चर्चा होताना दिसतीये. विरोधकांचं हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला आता पोहोचेल. खरं तर 11:15च्या दरम्यान ही भेट होणार होती, काहीसा विलंब. आता मात्र शिवालयातली बैठक संपल्याचं दिसतंय असा अंदाज आपण लावू शकतो, कारण अनेक मवियाचे महत्त्वाचे चेहरे आता बाहेर पडत असताना दिसत आहेत शिवालयातून. स्वप्नील, काय या सगळ्याचा अंदाज लावायचा? बैठक आटपली आहे का आणि आता मात्र शिष्टमंडळ हे निघणार आहे का निवडणूक आयुक्तांच्या भेटीकरता? नक्की लागवी, आपण पाहतो या ठिकाणी शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी निघालेला आहे. या ठिकाणी बाळासाहेब थोरात असतील, नांदगावकर असतील, जयंत पाटील आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे सुद्धा आता बाहेर येताना पाहायला मिळतात. शिवालय येथे जवळपास 25 मिनिटांपेक्षा अधिक ही चर्चा चाललेली आहे. अनिल देशमुख सुद्धा या ठिकाणी आपण पाहायला मिळतं आणि काही विरोधी पक्षातील नेत्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती अगदीच पाहायला मिळते. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रईस शेख जे महत्त्वाचा नेता या ठिकाणी आपण बघतोय ते सुद्धा आहेत. विरोधी पक्ष, घटक पक्ष हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान नितीन सरदेसाई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.